हॅलो सर्वांना, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर ब्लॉगची सुरुवात करते आता. तर म्हटलं असंच रॅन्डम थोडंसं स्टार्ट करू, कारण मी जस्ट गेली होती आता थोडंसं पासपोर्ट ऑफिसमध्ये माझा पासपोर्ट रिन्यू करायला, नाही तर लवकरच मी इंडियाला पोचणार आहे. सो मी गेली होती तिकडे, पण काही वेबसाईट्स वगैरे डाऊन होत्या. सो तिकडे काय म्हणजे ते काम झालं नाही. मी जस्ट घरी आली, म्हणजे एक अर्धा पाऊण तास झाला, आराम वगैरे झाला. आणि आता बघू हे दोघं आत बाहेर काय करत आहे. म्हणजे मी जास्त कधी कॅप्चर नाही केलं, बट म्हटलं यांना बघू हे दोघं काय करतात आत बाहेर. अय्या स्ट्रॉबेरी आलेत किती. हे केव्हाचे उठलेत. मी पण गेली आणि फोन आला, मी पण बसले. मग मी झोपलेली उठली मग. हा गणेश क्रिकेट चांगला बापरे, हे बघा हे काय मोठा तर झालाय. किती आलेत मिरची? भरपूर आल्यात मिरची. कुदळ चाललंय. कुदळ देऊ का? हो कुदळ देऊ. कुदळीने करू का? मी असंच गार्डन मध्ये आली, म्हणजे हा नेहमीचा असाच रुटीन असतो. हे दोघं म्हणजे उठतात लवकर, चहा वगैरे पितात आणि मग असं संध्याकाळी गार्डन मध्ये येऊन बसतात. तर आज मी त्यांना जॉईन केलं. आणि ना काही दिवसापूर्वी ना मी सुरण आणलेला, 2 हफ्ते झाले, आणि फ्रीजमध्ये ना तो आईस झाला. तर आमचे पप्पा बोलत आहेत की अक्षता सुरण लाव, पुढच्या वर्षी सुरण तरी येईल खायला. तर दोघं मिळून तिकडेच लागले. लेट्स सी. एकदम चांगलंच खोदले ना बाबा. अरे आम्हाला करतो ना मी. जड्या ते सांभाळून. त्याला हे आहे ना, मूळ आहे ना, म्हणून बोलले ना वजन आहे. बोलते ना तुम्हाला. आणि त्याला मूळ पण आहे ना तिथे, म्हणून पुढे जरा करावं लागेल. गुलाबाचं ना अगोदर काही लावलेलं असेल ना. हो. झाड आहे. तर मी खेचते द्या. ग्लव्स पाहिजेत का घालायला हातात? नाही काय ढकडी पुरी ढकड असते. आणि काय चांगलं काम चाललंय दोघांचं एकदम मिळून. हा हे बघ, असंच काढलं. अरे बापरे, केवढं मोठं निघाले ते. मुळच होते कसं तरी. काय करू अजून? अजून पाहिजे खड्डा. त्याने आता हे हा त्याने इकडे भुसभुशीत आहे ना माती एकदम. हा हे उलट चांगलं आहे ना. सुरण झाला तर भुसभुशीत माती आहे. लहान या किती गांडूळ आता विरार वाटायला लागलाय. विरार वाटायला लागलाय. सकाळी जाऊन पोराड बोलते हे करून दे ते करून दे. सकाळी चालू असतं आमचं असं. केलं केलं. आणू सुरण बळ आणू घेऊन ये. पण ते अर्धच आहे ना सुरण, येईल का? काय त्याला हाय का ते असं मूळ? नाही काढायचं, अख्खं नाही लावायचं आपल्याला. अच्छा. त्याची सालं लावायची असतात. हो, आमच्या आता सासू सुरण आणताय. आता कसं लावतात मला माहिती नाही, मी तर फर्स्ट टाइमच बघणार आहेत. बघू आता. बरंच तिकडून काही का म्हणजे फ्रीज मध्ये जे आईस झालेलं ते सगळं आणलं, म्हणजे सगळं टाका. काय येतंय ते येतंय. तू पण टाका त्यामध्ये, म्हणजे होईल. झालं तर होईल. काय चांगला सुरण झालंच ती भाजी. 2 तुकडे टाका. उलट टाका. एक तुकडा इकडे पडला त्याचा. फुटतील ना पांढरा झालं तर. हा असं उलट टाका. आणि थोडं बाद एक दुसरा बाजूला टाका. असंच टाकायचं का? असंच हा, येतं सुरण? असंच टाकायचं आणि वरून माती द्यायची. माती द्यायची. इकडे एक ह्या बाजूला लावा. तो तुकडा आहे ना, ह्या बाजूला लावा. गांडुळे गांडुळे. आता दुसरीकडे खड्ड्यात टाकायला इथे. दुसरा आहे ते तिथे नको, इथे टाकूया ना. तिकडे मोठं झाड आहे ते. इथे काही नाही बघा. इथे इथे करा. हा हा, मी खड्डा खोडून देते तुम्हाला.
तिची आठवण. सुरण आलं तर अर्धा पाठवेल मी इंडियाला, कोण जात असेल तर. एवढं आता नाही ना, पुढच्या वर्षी आलं तर. आता मग मुंबईला विचारा पुढच्या वर्षी सुरण आला का अक्षता, मला आठवण करा. टाका 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 तेवढं त्याला होईल. आता ना एवढूसच आहे पण ती जागा. नाही होईल ना, वरती माती टाकून आपण 2 भाग करा बस. एकाचे. चांगला आहे सुरत. फक्त वाल मिळतात आमच्याकडून, मिळतात ना वालाच्या शेंगा झाल्या असत्या इथे बाजूने बिया टाकायचं. आणायचे ना, लावले असते मी पुढच्या वर्षी. हे आता आल्यावर बोलतात मला, म्हणजे आपण शेंगा झाल्या असत्या, म्हणजे आता नाही झाल्या असत्या, पुढच्या वर्षी झाल्या असत्या. हा टाकू द्या, माती टाकते द्या, ते भांड द्या. उलट उलट हा दे, म्हणूनच आहे ना. एक मध्ये टाका ना. ती मुळं उपटली पाहिजे, थोडी जाडी जाडी आहे ना ती, बाजूला करा फक्त. ते काय नाही होणार, त्याला वेळ लागत, वेळ लागेल याला. माहिती असतं ना. आळू आहे तिकडे कोपऱ्यात. सफेद अळू आहे तिथं, तेच मस्त होईल ना अळू. हा सफेद, कोणती सफेद? हा सफेद अळू आहे तुझ्याकडे. अच्छा, त्याची आमटी छान होते हा, सफेद अळूची. बापरे, मला आज माहिती पडले सफेद आळू वगैरे. हा, सफेद अळू, काळा अळू, आळूची आमटी छान जाऊन हे असतो ना, टपकी टपकी दांडा असतो ना इथे घालू, इथे घालू. हा 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 तिकडे ते का आमच्या कसा का अळू अळू बस, कचरा कसं पडत लागायचं बघा. तिकडे हे ना, हे जे आहे ना इकडेच टाका, येईल चांगला तो. टाकू ना, इकडे इकडे कोपऱ्यात टाका वाटलं तर. इथे टाकू. या हा, काय हो, तिकडे पण येईल. तिकडे काय नाही, चांगली झाडं. दाखवून देतो थांब. ते कचरा काढतो खेत विरारला पण अशीच झाडं लावायला सांगा चांगली, की 3-4 वर्षात. इकडे पडत हे नाही, इकडे जागा नाही ना आमच्याकडे. लोक येतात काय लगत बघत, आम्ही दुसरीकडे लावलं तर. आम्ही जर झाडे लावली ना, ते त्यांचे मालक असतात ना, लावायचं नाही म्हणून येतात तिकडे. बाई, मग जागा नाही ना आपली. द्या द्या इकडे द्या ना. एवढूसच. हाय बघ ना, एवढा घेत झालाय. अच्छा अच्छा, हे बघ केवढा गेला आतमध्ये. बस एवढं. बस एवढं काही लागत नाही ना त्याला. काढता पण आलं पाहिजे नंतर झाल्यावर. ती मोठी झाडं असेल ना, मग जाम खड्डा खाणावा लागतो. मग एवढा एवढा खड्डा खाणावा लागतो. याला चालतं. चला झालं तर मस्त. झालं तर कितीतरी येते ना, हा. कितीतरी सुरण येते रे. झालं तर कितीतरी सुरण येणार. म्हणजे असं बाजूबाजूला आवडीची बाजू साफ हे काय नाही राहू दे, ते काही येतच राहतात सारखं. चवळी टाकली तरी चालेल. एवढं नाही ते. चवळी आणते का भाजीला, दोन टाकायची चवळी. वाल आणले असते ना, मस्त वांग गोळा करून खाल्लं असते. याला काळी वांगी मिळतात तिकडे. बघितली आपल्यासारखी वांगी पण असतात तिथे. त्या गोष्टी जागा तुझी अळू होईल असं काढायला पाहिजे. हा जो वेल आहे ना, हा पसरतच चाललाय, सगळ्या झाडांना वरती चढतोय. कोणता वेल कळत नाही. हे तर जंगली आहे तो. हा, जंगली आहे हा, जंगली वेल आहे. पूर्ण झाडाला पण पकडतोय वरून. हाय कचऱ्याच्या डब्यामध्ये टाकले. राहू द्या, बस एवढं जाऊ नका आतमध्ये. लोक खातात. एवढं एवढं यायला आले तर, आणि एवढ्या एवढ्याला येतात ते लगेच. 1 महिन्यात उगवतात ते. म्हणजे तुम्हाला वालाची भाजी खाता आली असती असं. मग आता जर ते सुके वाल आणले तर पुढच्या वर्षी लावू शकतो, की आताच लावून ठेवायचे? नाही नाही नाही, वर्षभर राहतात. आता लावलं तर होतील. मग पूजा ताईकडे पाठवून द्या ना थोडे, ते बिया वगैरे काय असतील तर. आता तुमच्याकडे 7 महिने होणार नाही बोलतेस ना काय. जेव्हा आता लावेल, मग एप्रिलला लावेल, 3-4 महिन्यात येतील. अरे, साफसफाई तिकडे टोमॅटोचं झाड आहे कोपऱ्यात. माहिती ते नाही काढणार.
त्या झाडाला पाणी. कुठल्या? होळी चालली काय तिकडे दोघांची? हा, हा, चला. काय अख्खं हे नाही, वरचं सालच लागतं याला. मला पहिल्यांदाच माहिती पडलं असं. सालच लागतात. फळावरती मारा फक्त आणि त्याचं मग ते बी होईल फक्त. आणि फोडून टाका त्याला पण. हा तसंच. थोडा अजून खड्डा खरा फक्त थोडासा ना. मी खोदू थोडस. ठीक आहे ना, हे नाही होणार. नाही नाही त्याची बी आहे ना. हा, हा. झाली तर झाली. झाली तर झाली. हा माती माती भुसभुशीत आहे पण हा. मस्त आहे माती एकदम. अरे इकडेच बटाटे वगैरे लावायला पाहिजे होते मी. हा, बटाटे पण भुसभुशीत मातीवर छान होतात. हे का हा केवढा वाढलाय पटकन एकदम. हा वाला बटाटा. हा काय हा बटाटा हा, हा. किती वाढलाय तो. झाला असता बटाटे वगैरे. ते बटाटे वगैरे त्याच्यात टाकण्यापेक्षा ना ह्याच्यात छान झाले. मला नाही माहिती होत. कारण हे भुसभुशीत मातीमध्येच होतं ना. हम्म. भुसभुशीत मातीमध्ये होतं. ते नाही निघा तो हातानेच काढायला. आज सगळ्यांना एकदम साफसफाईचा हेत झाला. सगळेच जण लागलेत. बिचारे आमचे पप्पा आले इकडे सुरण लावायला. ह्यांना पण काय यांनी मदत केली. त्यांच्या बघून मी म्हटलं मी आवकाडो लावूया. तर तो स्पॉट आहे ना त्याच एका स्पॉटमध्ये म्हणजे हा स्पॉट आहे. मी पण म्हणजे ब्लॉक करून ठेवते की लक्षात राहील. ह्या स्पॉटवरती लावले 3 का 4 सुरण प्लस 3 अवकाडो म्हणजे असेच टाकले जे फ्रीज झाले होते ते पण खराब होत आलेले ते. प्लस तिकडे लागले माझी आळू आणि असेच पोटॅटोज ना मी टाकलेले ते पोटॅटोज पण आले. एकदम म्हणजे अशी मोठी ग्रोथ आली आहे मस्त वेगळी ते आहे ना. हिरवट वाटतं ना अजून. हे सुकवलं तर फुलांसारखा काहीतरी येतो एकदम. सुकवलं तर छान आहे. कपडे आता आले तर ते कपडे घ्यायचे. हो, आता मला खायला काय देते काय या या बाबा जरा बघा नाही तर काय चावली बिली तर नाही बघा. नाही चावत नाही चावत नाही नाही ना? ती. नाही नाही नाही. ती एरची पण नाही जवळ. आणि त्यांना हे दिलेलं आहे ना. नाही, औषध वगैरे असेल, इंजेक्शन वगैरे असेल ना काय ना. एवढूशी होती एवढूशी फक्त अशी 3 पाऊंडला एक भेटलेले. आता त्याला मातीमध्ये लावले म्हणून ते पसरले. हे वेल सोडतात ना. हा हे कसं आहे बघा हे वाला. हे ह्याला माती भेटली की ह्याचं दुसरं झाड तयार होतं आणि फांद्या फुटत जातात. आणि ते एवढं मोठं झालं. हे एवढं नव्हतं. आपल्याला काही भारत घेऊन जायला पाहिजे बाहेर. हा. काय माहिती होते की नाही. मला नाही माहिती होतं एवढी ह्यांना झाडाची आवड आहे. ह्यांना पण नशीब पण ते आंब्याचं लावलंय ना तिकडे. त्याला कधी फुटेल आंबा आता. त्याला वेळ आहे. कलम लावायचा होता ना. कलमी जातो. कलमच आहे. किती वर्षात होतो तरी पण. हे जागा इकणार सर्व. मी तो येता प्रचार काढायला लागणार आहे. ठेवून द्यायचं त्याला बोलायचं. ये तेव्हा येईल ते मध्ये काय ते पण राहू. ते बंद कर. एवढं नका ब्लॉक करतो सगळं. त्याच्यामधलं एवढं एवढंसा पार्ट जातो. एवढं कोण टाकतो. याचे मोबाईल टाकून युट्यूबवर ती बघ कशी बसली. सगळ्या जणांना जाम मजा येते ब्लॉग बघून. माझ्या मैत्रिणी पण बोलतात मस्त आहे एकदम. सासू सासरे एन्जॉय करतात. मला पण तेवढीच आठवण. इंडियाला गेल्यावर लंडन मध्ये काय केलं आम्ही असं फिरायचो. मग ब्लॉग बघतील तेव्हा सध्या आम्ही 3 जण होतो. मग कामावर गेलेला आणि तिकडे ते सुरण लावलेलं. तर मग कसं वाटलं ब्लॉग. आवडला असेल तर नक्की लाईक करा. मला कमेंट करून सांगा कसं वाटलं आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया लवकर नवीन ब्लॉगमध्ये.